तिने अर्धा सँडविच खाल्ला आणि मी शांतपणे पण काळजीच्या स्वरात विचारलं, तू पहा, आता खरं सांग, तुला काय झालं आहे? तुझ्या घरचा पत्ता का नाही सांगत? तू एवढी घाबरलेली का आहेस? माझं वाक्य संपतं तिच्या डोळ्यातून अचानक अश्रू उघडू आले. ती थरथरत हुंदके देत म्हणाली, मी घरी जाऊ शकत नाही. तिचा आवाज इतका तुटका होता की प्रत्येक शब्दामागे किती यातना दडल्या आहेत हे स्पष्ट जाणवत होतं. काही वेळ ती रडतच राहिली. मी तिच्या समोर शांत बसून तिला थोडा वेळ धीर देत राहिलो. तिला रडून मन मोकळं करू दिलं, कारण कधीकधी अश्रू हेच मनाला दिलासा देणारे शब्द असतात. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं, खोल श्वास घेतला आणि तिने मनाला पिळवटून टाकणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला माझ्या सासूने घराबाहेर काढलं आहे, कारण मी विधवा आहे. हे वाक्य ऐकताच माझं हृदय धडधडलं. आजच्या काळातही एखादी स्त्री विधवा असल्यामुळे अशा प्रकारे जगणं भाग पडतं हे पटवणंच कठीण होतं. ती पुढे शांतपणे म्हणाली, 3 वर्षापूर्वी माझं लग्न राजेशसोबत झालं होतं. संसार खूप छान चालला होता. आम्ही दोघं खूप आनंदात होतो. स्वप्न पाहत होतो. आमच्या छोट्या दुनियेची बांधणी करत होतो. पण लग्नानंतर 1.5 वर्षाने राजेशला अचानक हार्ट अटॅक आला आणि तिचा आवाज पुन्हा गळा दाटून थांबला. तिचे डोळे पुसले आणि कापऱ्या आवाजात पुढे म्हणाली, आणि तो गेला. माझं सगळं जग तुटलं. माझ्या आयुष्यावर जणू एखादा काळोख पडला. ती थोडा श्वास घेऊन पुढे बोलू लागली, मी माझ्या काकांकडे वाढले. नवरा गेल्यावर त्यांनी मला काही दिवस त्यांच्या घरी नेलं, पण त्यांची परिस्थिती गरीब होती आणि मला त्यांच्यावर ओझं बनून राहायचं नव्हतं. म्हणून मी पुन्हा सासरी परत गेले. पण तिथे मला आयुष्यभर विसरणार नाही असा त्रास दिला. तिच्या आवाजात एक तुटलेपणा होता. ती पुढे म्हणाली, माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडले. त्यांना वाटलं की मी अपशकुनी आहे. त्यांनी मला घरकामाला सारखं राबवलं. दिवस रात्र मी गप्प राहिले, कारण माझं दुसरं कुठेच जाणं नव्हतं. पण ती इथे थोडी थांबली. तिचे हात थरथरत होते. मग ती हळूहळू आवाजात पुढे म्हणाली, एके दिवशी घरात मी एकटी होते आणि माझ्याच दिरानं माझ्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात भयाची सावली पुन्हा उमटलेली. तिने हात घट्ट पकडून पुढे सांगितलं, मी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटले आणि सगळं सासरच्यांना सांगितलं. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही. उलट मला वाईट शब्द बोलले, माझी चूक असल्याचा आरोप केला आणि त्या दिवशीच मला घरातून हाकलून दिलं आणि परत कधी येऊ नकोस असं सांगितलं. ती वेदनेने रडत होती. तिचा आवाज कापत होता. आज सकाळपासून मी रस्त्यावर फिरत होतो. माझ्याकडे कुठे जायचं ठिकाण नव्हतं. नोकरी नाही, पैसा नाही, माणसं नाहीत. रस्ता क्रॉस करताना माझं लक्षच नव्हतं आणि मग माझा अपघात झाला. तुम्ही मला वाचवलं. तिचं सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एवढं सोज्वळ शांत वाटणाऱ्या शीतलला आयुष्याने इतका क्रूर धक्का दिलाय असं कधीच वाटलं नव्हतं. तिच्या प्रत्येक शब्दातून तिचा एकटेपणा, तिचं असहाय्य अस्तित्व आणि त्याने सोसलेली वेदना मला जाणवत होती. मी काही क्षण निशब्द बसलो. मग हळू आवाजात म्हणालो, शीतल, आता तू काय करणार? कुठे जाणार आहेस? ती काहीही बोलली नाही. तिच्या डोळ्यात वेगळं निराशेचं अंधारलेलं जग दिसत होतं. ती म्हणाली, मी जाते, तुम्ही माझा विचार करू नका. पण तिच्या त्या आवाजातलं तुटलेपण स्पष्ट होतं. ती स्वतःला पूर्णपणे एकटी पडली आहे. मी शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणालो, शीतल, तू माझ्या घरी येतेस का? मी एकटाच राहतो. माझे आईबाबा गावाला असतात. मला कोणाचा त्रास नाही आणि तुला देखील सुरक्षित जागा मिळेल. कमीत कमी आजची रात्र तरी तुला शांत झोप घेता येईल. माझं वाक्य ऐकल्यावरही शीतल काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर एक तुटलेली भयभीत शांतता दाटून बसली होती. जणू तिच्या मनात 100 विचार चालू होते. हा माणूस मला खरंच मदत करतोय का? की हा फक्त आणखी एक धोका आहे? पण काही क्षणांनी ती मनाने अधिकच बारीक होत गेलेल्या आवाजात म्हणाली, मला कोणावरही विसंबून राहायचं नाही. मला कोणाचे उपकार नकोय. मला एखादं काम बघून दिलं तर बरं होईल. त्याच्या आवाजात जी हट्टी वेदना होती ती केवळ हट्टी नव्हती. ती जीवनाच्या रोजच्या संघर्षाने तयार केलेली एक कवच होती. जणू ती जगाशी झुंज देण्याची सवय करून बसली होती
आणि आता मदतीचा स्वीकारही तिला असह्य वाटत होता. मी त्या शब्दाकडे पाहून शांतपणे हसलो. तिच्या मनावरचा भार हलका करण्यासाठी म्हणालो, बाहेर काय काम करशील तू? रस्त्यावर, दुकानात, तिथे तुला सुरक्षित वाटेल का? माझ्या घरी चल. माझ्या घरची कामं कर, स्वयंपाक कर, मला खायला दे, घर साफ कर. म्हणजे तुझे आणि माझे दोघांचेही काम होईल. आणि मी तुला पगार देईल. तुला कोणाची भीक मागायला नको. तू काम करशील आणि तुला पैसे मिळतील, एवढंच. ती पुन्हा शांत झाली, पण तिच्या त्या शांततेत हलकासा खोलवरचा होकार मला अगदी स्पष्ट ऐकू आला. कारण तिच्या डोळ्यात दिसत होतं ती खूप थकलेली आहे, एकटी पडली आहे आणि कोणीतरी तिच्यावर विश्वास ठेवतोय. होय, तीच गोष्ट तिच्यासाठी जणू आश्चर्यचकित करणारी होती, पण दिलासा देणारी होती. तोपर्यंत आमचं सँडविच संपलं होतं. मी काउंटरवर जाऊन पैसे दिले आणि म्हणालो, शीतल चल आता घरी जाऊ. ती हळूहळू उठली, थोडी थकलेली, थोडी संकोचली आणि माझ्या पाठोपाठ बाहेर आली. आम्ही कारमध्ये बसलो आणि दोघेही काही न बोलता शांतपणे निघालो. कारमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. नवीन विश्वास, नवा माणूस, नवी जागा आणि एक अज्ञात भविष्य तिच्यासमोर उभं होतं. काही वेळात माझ्या घराजवळ पोचलो. गाडी थांबली आणि शीतलने माझ्या घराकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भारदस्त भाव उभा राहिला, जणू तिने आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मोठं, सुंदर, व्यवस्थित, प्रकाशाने उजाळलेलं घर पाहिलं होतं. ती माझ्या मागे येत घरात प्रवेशली. घरातील झुमर, उपदार लाईट्स, सुबक सजावट, स्वच्छता आणि महागड्या वस्तू, प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी नवीन, वेगळी आणि आत्मविश्वास देत नाहीत अशी होती. ती थकलेल्या पण आश्चर्याने भरलेल्या डोळ्याने सगळं पाहत म्हणाली, साहेब तुमचं घर खूप मोठं आहे. तुम्ही खूप श्रीमंत दिसता. मी हलकंसं हसून म्हणालो, शीतल, श्रीमंतपणा म्हणजे फक्त पैसा नसतो. आणि तू इथे आहेस म्हणजे तू पाहुणी नाहीस, तू सुरक्षित आहेस, एवढंच महत्त्वाचं आहे. मग मी तिला गेस्ट रूम दाखवायला नेलं आणि म्हणालो, आजपासून तू इथेच राहायची, तुला काही कमी पडणार नाही. ती शांतपणे मनात मान हलवत होती, पण तिचं तीनदा हलवलेलं होकार सांगत होतं की तिचे मन आतून अजूनही थरथरत आहे. कारण आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी तिला कोणत्याही स्वार्थाशिवाय आधार देत होतं. मी माझ्या खोलीत आलो आणि लक्षात आलं की शीतलकडे दुसरे कपडे नाहीत. आई जेव्हा शहरात यायची तेव्हा तिच्या काही साड्या इथेच राहिल्या होत्या. मी कपाट उघडलं, एक हलकी साधी पण सुंदर साडी आणि एक टॉवेल घेतला आणि शीतलच्या रूममध्ये गेलो. ती खाटेवर बसलेली होती, थकलेली, विचारात हरवलेली. मी हळू आवाजात म्हणालो, शीतल. ती दचकून वर पाहू लागली. माझ्या हातात साडी आणि टॉवेल पाहून तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलका दिलासा उमटला. मी त्याच्याजवळ जाऊन म्हणालो, हे घे, ही माझ्या आईची साडी आहे, हा टॉवेल. आधी फ्रेश हो, तुला बरं वाटेल. मी तिला बाथरूम दाखवलं आणि हळूहळू आत गेली. तिच्या चालण्यातही एक संकोच, एक भीती आणि एक अनोळखी घरात पाऊल टाकल्याची अस्वस्थता दिसत होती. काही वेळानंतर ती आंघोळ करून बाहेर आली तेव्हा नव्या साडीमध्ये ती अधिकच तरतरीत, स्वच्छ आणि वेगळी दिसत होती. चेहरा ताजा झाला होता, पण तिच्या डोळ्यात अजूनही दबलेली वेदना, गेलेल्या दिवसांच्या ओरखड्यांची सावली उमटलेली जाणवत होती. रात्रीचे 8:30 वाजले होते. मी तिच्या रूममध्ये गेलो आणि तिला पाण्याचा ग्लास दिला. ती ग्लास घेताना शांतपणे माझ्याकडे बघत होती. नजर तिची साधी होती, पण त्या नजरेत एक खोल प्रश्न दडलेला होता. जणू ती मनात म्हणत होती, हा माणूस माझ्यासाठी एवढं का करतोय, का माझ्यावर विश्वास ठेवतोय. तिला ते शब्दात विचारायची हिंमत नव्हती, पण तिच्या नजरेतला त्या हलक्या शंकेचा आणि कृतज्ञतेचा संगम मला स्पष्ट जाणवत होता. मी हळू आवाजात म्हणालो, आता तू आराम कर, व्यवस्थित झोपून जा, सकाळी बरं वाटेल. आणि मग मी माझ्या खोलीत आलो. बेडवर पळत छतावर फिरणारा फॅन आणि त्याचा मंद आवाज ऐकत मी विचारात हरवून गेलो. एवढी सुंदर, निरागस दिसणारी ही मुलगी, तिच्या आयुष्यात एवढं दुःख का आले असेल? काय पाप केलं तिनं? नियतीने तिच्यावर इतके निर्दय वारंवार प्रहार केले. तिच्या रडण्याचा आवाज अजूनही कानात घुमत होता. कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी 7चा अलार्म वाजला तेव्हा मी दचकून जागा झालो. चेहऱ्यावर अजूनही तिच्या कथा मनात फिरत होत्या. मी हॉलमध्ये आलो आणि क्षणभर मी थपकलो. शीतल उठली होती आणि संपूर्ण घराची साफसफाई करत होती. ती फरशी पुसत होती, वस्तू व्यवस्थित लावत होती, जणू काही हे घर तिचं आहे आणि मी या घरातल्या प्रत्येक वास्तूमध्ये आपलं अस्तित्व शोधत आहे. मी आश्चर्याने म्हणालो, शीतल, मी तुला काय काम करायला सांगितलं होतं? तू आजारी आहेस, तुला आराम करायला हवा.
ती माझ्याकडे बघत शांत पण मनाला स्पर्श करणाऱ्या आवाजात म्हणाली, असू दे ना, काही होत नाही, मी ठीक आहे. घरात राहायचे असेल तर घरचं काम करावंच लागतं. तिच्या त्या वाक्यांचा साधेपणा मला अस्वस्थ करून गेला, कारण त्या प्रत्येक शब्दात तिने अनुभवलेलं आयुष्य दडलेलं होतं. तिला विश्रांती नावाची वस्तू कधीच मिळाली नाही. मी सोफ्यावर बसलो, पेपर उघडला तरी माझी नजर तिच्यापासून दूर जाईनाशी झाली. तिने आंघोळ केलेली केस, ओली साडी मृदुवार पाठीवर पडलेली, त्या साधेपणातही ती अतिशय आकर्षक दिसत होती आणि तिचे सौंदर्य शांतपणे फुलत होतं. काही वेळाने ती किचनमध्ये गेली. मी तिच्या मागोमाग गेलो. ती माझ्या येण्याने थोडीशी दचकली. तिने हळूवार एक नजर टाकली, जणू विचारत होती, कशासाठी आला. मी असंच म्हणालो, काही नाही, तुला दाखवायला आलो आहे कुठं काय ठेवलं आहे ते. घरातल्या वस्तू तुला माहीत असल्या पाहिजेत ना. मग मी माझ्या किचनमधील सर्व वस्तू दाखवल्या. मसाल्याचे डबे कुठे आहेत, भांडी कोणत्या कपाटात आहेत, गॅस कसा चालू करायचा, तेल मीठ साखर कुठे ठेवलेली आहे. ती सगळं अतिशय लक्षपूर्वक बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एवढा एकाग्र भाव होता की जणू तिने आयुष्यात पहिल्यांदाच असा व्यवस्थित आणि पूर्ण असलेला किचन पाहिला. मी म्हणालो, चल आज मी चहा ठेवतो, तू मला फक्त गरजेचं काय आहे ते सांग. हलक्या स्वरात म्हणाली, दूध कुठं आहे. मी फ्रीजमधून दुधाचं पॅकेट काढलं, तिने चहा ठेवला. तिने चहा ठेवला. तिच्या हाताची हालचाल पाहताना जाणवलं की तिने आयुष्यात कितीतरी वेळा चहा बनवला आहे, पण कुणासाठी, जे किती कदर करत नव्हते त्या लोकांसाठी. पहिल्यांदा तिने कोणासाठी चहा बनवला जो तिच्या मनापासून भलं पाहतो. चहा तयार झाला आणि आम्ही दोघे हॉलमध्ये बसून शांतपणे चहा पिऊ लागलो. तो एक साधा चहा नव्हता. त्या गरम चहात एक अनोखी नात्याची सुरुवात, दोन लोकांमधील विश्वासाची एक सीमारेषा आणि तिच्या डोळ्यात दिसणारी नव्याने पेटलेली सुरक्षिततेची आशा मिसळलेली होती. काही वेळाने चहा संपला. मी विचारलं, शीतल, आता तब्येत कशी आहे. ती शांतपणे म्हणाली, बरी आहे, खूपच बरी. मग ती किचनमध्ये परत गेली. थोड्या वेळात तिने मला आमच्या दोघांसाठी नाश्ता तयार केला. पहिल्याच घास घेताच मी थक्क झालो. तिच्या हाताला आखाट चव होती. साधे पोहे सुद्धा तिने असं केलं होतं की जो घरचा उपकरपणा देणारा वाटत होता. त्यानंतर तिने माझ्या ऑफिसचा डबा प्रेमाने नीटनेटकेपणाने भरून ठेवला. तिच्या हालचालीमध्ये एक अप्रतिम शिस्त आणि घरातील नैसर्गिक कुशलता जाणवत होती. मी डबा घेत असताना तिने हळू आवाजात अगदी आदराने म्हणलं, हे घ्या, जेवणाचा टिफिन तयार आहे. मी टिफिन घेत मी तिला सांगितलं, शीतल, वेळेवर गोळ्या घे, काहीतरी खा आणि आराम कर. मी ऑफिसला निघतोय, संध्याकाळी परत येईन. आणि हो, काही वाटलं, काही गरज पडली तर माझा मोबाईल नंबर, कॉल करायला अजिबात संकोच करू नकोस. तिने शांतपणे आदराने मान हलवली. मी घरातून बाहेर पडताना एकदा पाठमोरं वळून पाहिलं. त्या स्वच्छ साडीमध्ये, ओल्या केसांमध्ये, शांत चेहऱ्यासारखी ती त्या दारात उभी होती. आणि त्या क्षणी मला जाणवलं, या घरात सजीवपणा आणि एखाद्या आपल्या माणसाची सोबत काय असते हे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जाणवत आहे. ऑफिसमध्ये पोहोचलो, पण दिवसभर मन एकाग्र होत नव्हतं. कुठलंच काम मन लावून होत नव्हतं. सतत विचार फक्त शीतलकडे जात होता. तिचा साधेपणा, तिचा मृदू आवाज, तिचा चेहऱ्यावर उमटणारी सौम्य स्मितहास्य, तिच्या वागण्यात जाणवणारी निरागसता, हे सगळं माझ्या मनात सतत फिरत राहिलं. काम संपेना तो 4 वाजताच मी सगळं आवरून घरी निघालो. घराचा दरवाजा बंद होता. मी बेल वाजवली. शीतल दरवाजा उघडून उभी राहिली आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते स्वागताचं हास्य, हलकसं शांत हसू पाहून माझा संपूर्ण दिवसाचा थकवा एका क्षणात दूर गेला. आत गेल्यावर तिने मला गरमागरम चहा करून दिला आणि काही वेळात गरमागरम जेवणही तयार झालं. तिच्या वागण्यात आता एक घरगुती ऊब, एक स्थैर्य आणि माझ्याशी वाढत चाललेला विश्वास स्पष्ट जाणवत होता. आमच्यातील अवघडपणा दिवसेंदिवस कमी होत होता. 2 दिवसांनी रविवार आला. मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी ड्रेसिंग बदललं. ती वारंवार माझ्याकडे पाहून म्हणत होती, तुमच्याकडे मला आधार मिळाला, मी खूप आभारी आहे. आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यात कृतज्ञतेसोबत एक हलकीशी भीती देखील दिसत होती. कदाचित मला हरवण्याची किंवा पुन्हा एकटं पडायची. पुढचे 1-2 आठवडे अगदी सुरळीत गेले. ती आता पूर्ण बरी झाली होती आणि घरातील प्रत्येक काम ती मनापासून करत होती. कपडे धुणं, स्वयंपाक करणं, घर पुसणं, वस्तू आवरणं, तिच्या प्रत्येक हालचालीत शांतता आणि घर बनवणारी ऊब होती. तिचा नाजूक आवाज, तिची साधी स्मितरेषा आणि तिच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव हळूहळू माझ्या मनावर खोलवर ठसा उमटत होता. एकदा संध्याकाळी आम्ही जेवत बसलो असताना अचानक ती विचारते,
कथेचा पुढचा भाग उद्या प्रदर्शित होणार आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.